नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. कोविडच्या परिस्थितीचा आणि त्यानंतर उद्भवलेल्या लॉकडाऊनचा एस टीला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. एस टीला जसा फटका बसला आहे त्याच पद्धतीने एस टीच्या कामगारांना देखील फटका बसला आहे. एस टीच्या कामगारांचे गेल्या 3 महिन्यांपासून पगार झाले नसल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण एस टी कामगार सेनेचे अध्यक्ष श्रीहरी माळी यांनी म्हटलं आहे. दिवाळीपूर्वी एस टी कामगारांचे पगार व्हावेत अशी सूचना त्यांनी राज्य सरकारला केली आहे. या संदर्भात परिवहन मंत्री श्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना श्रीहरी माळी यांनी पत्र दिलं आहे. एस टी कामगारांचे पगार जर दिवाळीपूर्वी झाले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने खळखट्याक आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील श्रीहरी माळी यांनी दिला आहे. गेल्या 3 महिन्यांपासून एस टी कामगारांचे पगार नसल्याकारणाने त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागत आहे. एस टी कामगारांच्या घराचे भाडे थकले आहेत, अनेकांच्या घराचे हप्ते थकले आहेत. आता घर चालवणं देखील मुश्किल होत असल्याचं श्रीहरी माळी यांनी स्पष्ट केलं आहे. दिवाळीपूर्वी 3 महिन्यांचा पगार, त्याचप्रमाणे 5% महागाई भत्ता आणि दिवाळीमध्ये जे बक्षीस दिलं जातं ते बक्षीस एस टी कामगारांना तात्काळ मिळावं असं या पत्रात मागणी करण्यात आली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, देशामध्ये महाराष्ट्रामध्ये करोनाची साथ चालू असताना सगळ्यात पहिला आमच्या एस टी कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केलेली आहे. असं असताना आज 3 महिने झाले माझ्या एस टी कामगारांचे पगार झालेले नाही. पगार झाले नसल्यामुळे त्यांचं वीज बिल भरमसाठ आलेलं आहे, घरभाडं थकलेलं आहे, जिथे बँकेतून कर्ज काढलेलं आहे ते कर्जाचा तगदा लागलेला आहे. दुसरी म्हणजे एस टीची जी बँक आहे त्यांचे देखील तगदा लागलेला आहे. आणि म्हणून आम्ही कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब आणि उद्धवजी ठाकरे यांना पत्र दिलेले आहे की एस टी कामगारांचा जोपर्यंत सर्व सुरळीत होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारे त्यांचा पगार वेळेवर दिवाळीपूर्वी व्हावा. 2019च्या कायद्याप्रमाणे केंद्राचा आणि महाराष्ट्र शासनाचा 5% जो महागाई भत्ता राहिलेला तो देखील कामगारांना मिळाला पाहिजे, दिवाळीपूर्वी मिळाले पाहिजे. दिवाळीचं जे काही की बक्षीस देतात ते दिवाळीपूर्वी मिळालं पाहिजे. आणि जो त्रास चालू केलेला आहे काही अधिकारी लोकांनी तो जो त्रास आहे, पगार तर नाही आहे, मरायची वेळ आलेली, शेतकऱ्यांची आत्महत्या दिसते पण एस टी कामगारांची आत्महत्या कोणाला दिसत नाही आहे. आणि जर हे प्रश्न वेळेवर सुटले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन केल्याशिवाय, खळ आणि खटक केल्याशिवाय राहणार नाही. एका इंग्रजी महिन्यामध्ये जर 2दा पौर्णिमा आली तर दुसऱ्यांदा येणाऱ्या पौर्णिमेला ब्लू मून डे असं म्हटलं जातं. यंदा उद्या म्हणजे 31 ऑक्टोबरला अशा प्रकारे ब्लू मून डे आपल्याला बघायला मिळणार आहे. खगोलतज्ञ डॉ. सोमन यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना ही माहिती दिली आहे. यापूर्वी 2018 या वर्षामध्ये अशाच पद्धतीचा योग आला होता आणि यापुढे 2023मध्ये अशा पद्धतीचा योग येणार असल्याचं श्री डॉ. सोमन यांनी सांगितलं. अर्थात ब्लू मून डे हा जरी याला शब्दप्रयोग असला तरी चंद्र मात्र निळा वगैरे काहीही दिसणार नाही आहे. मात्र कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अशा पद्धतीने लागोपाठ 2 दिवस पौर्णिमा आल्या कारणाने चंद्र ज्यांना मनापासून आवडतो त्यांची मात्र चांगली चंगळ होणार आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अर्थात या सगळ्या घटनेला खगोलदृष्ट्या काहीही फारसं महत्त्व नाही. मात्र ब्लू मून डे हा एक जो शब्दप्रयोग आहे तो आपल्याला याची देही याची वेळा आपल्याला अनुभवता येणार आहे. एका इंग्रजी महिन्यामध्ये जर 2 पौर्णिमा आल्या तर दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्लू मून असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे, एखादा क्वचित घडणारी घटना किंवा क्वचित भेटणारा माणूस जर भेटला तर वन्स इन ए ब्लू मून आपण म्हणतो. तसाच ब्लू मून योग हा 31 ऑक्टोबरला येत आहे.
कारण आपल्याला माहिती आहे 1 ऑक्टोबरला पौर्णिमा होती, अधिक अश्विन पौर्णिमा, आणि 31 ऑक्टोबरला शनिवारी निज अश्विन पौर्णिमा आहे. एकाच इंग्रजी महिन्यामध्ये 2 पौर्णिमा आल्या आहेत. त्यामुळे शनिवारी 31 ऑक्टोबरला ब्ल्यू मून योग येतो आहे. पण लक्षात घ्या, जरी ब्ल्यू मून योग असला तरी त्यावेळी आकाशात चंद्र काही निळा दिसत नाही. त्यामुळे खगोलशास्त्रामध्ये ब्ल्यू मूनला असं विशेष महत्त्व देण्यात आलेलं नाही आहे. आणि तसा हा योग दुर्मिळ पण नाही आहे. कारण आपल्याला माहिती आहे 31 मार्च 2018ला असा योग आला होता, 2दा पौर्णिमा ब्ल्यू मून योग. आणि तसा पुन्हा तो 31 ऑगस्ट 2023ला येणार आहे. ठाणे शहरातील दिव्या उमाशंकर यादव हे 1 वर्षाचं बाळ पाण्याच्या बादलीत पडून बेशुद्ध झाल्याने त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तात्काळ उपचार करून त्याचे प्राण वाचवण्यास बालरोग विभागाच्या डॉक्टरांना यश आलं आहे. 27 ऑक्टोबर रोजी ठाण्यातील वाघोबा नगर कळवा परिसरात राहणारे दिव्या उमाशंकर यादव हे बाळ खेळता पाण्याच्या बादलीत पडलं. त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊन ते बेशुद्ध झालं. त्याच्या आईवडिलांनी त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये नेलं, मात्र खाजगी हॉस्पिटलने दाखल करण्यास नकार देऊन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाण्यास सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये बाळाला आणताच बालरोग विभागाच्या डॉक्टरांनी बाळाला तपासून तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करून घेतलं. भरती करताना बाळ बेशुद्ध अवस्थेत होतं. त्याचं शरीर थंड पडलं होतं. त्याचा रक्तदाबही कमी झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील बालरोग विभागाच्या डॉक्टरांनी बाळाच्या आकडीवर तात्काळ उपचार सुरू केले. त्याच्या फुफ्फुसातलं पाणी काढलं. बाळाला ऑक्सिजन लावून तब्येत स्थिर केली. रुग्णालयातील बालरोग विभागातील विभाग प्रमुख डॉक्टर वंदना कुमावत, सहयोगी प्राध्यापक डॉक्टर शैलजा पोद्दार, अधिव्याख्याता डॉक्टर श्रीकांत जोशी, रेसिडेंट डॉक्टर पियुष आणि डॉक्टर नीरा ओक यांच्या अथक आणि तातडीच्या प्रयत्नांमुळे या 1 वर्षाच्या चिमुकलीला जीवदान मिळालं आहे. सध्या या बाळाची तब्येत स्थिर असून जीवावरचा धोका टळला असल्याचं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं आहे. सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे पश्चिम. होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004. ऑनलाईन खरेदीसाठी www.rambhorose.com. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे. ताजे, स्वच्छ आणि अगदी फडफडीत मासे खायचे आहेत तर मग चला समुद्रावर जाऊ. बोट घेऊ, जाळं घेऊ आणि समुद्रामध्ये मासेमारी करून मासे घरी घेऊन येऊ. अरे बापरे, हे थोडंसं अवघड वाटतंय का? मग चला हिनल सी फूडला भेट देऊ. हिनल सी फूड होलसेल आणि रिटेल विक्रेते. बांगडा, पॉपलेट, कोलंबी, मोठी सुरमई, मुशी, रावस, बोंबील, पिवळी वाम, चिताडा, खोळ, तांब, हलवा, सुरमई या माशांचे होलसेल आणि रिटेल विक्रेते. फ्री होम डिलिव्हरीसाठी 8451961342 आणि 7208345001 या क्रमांकावर संपर्क साधा. हिनल सी फूड, शॉप नंबर 1, साक्षरता प्रसारक व्यायामशाळेसमोर, कोपरेगाव, ठाणे पूर्व. हिनल सी फूड. 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे.
TJSB का नया है ये मैजिक ट्रांज़ैप ऐप, ट्रांज़ैप ज़ैप, ट्रांज़ैप ऐप। एक ही वर्चुअल आईडी से ट्रांजैक्शन है सिक्योर एंड सेफ। Just tap the tab of TransApp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल। Simple, easy, fast है ये TransApp just like a finger snap. TransApp app, TransApp app. जॉन कुमार शानू या कुमार शानूच्या चिरंजीवाने मराठी भाषेबद्दल अभद्र बोल काढत स्वतःच्या अकलेचं प्रदर्शन केलं होतं. मात्र बऱ्याचदा मुलांनी केलेल्या चुकीवर आईवडिलांना माफी मागावी लागते. अशाच प्रकारचा प्रकार यावेळेस देखील घडला आहे. बिग बॉसमध्ये जॉन कुमार शानू या 27 वर्षीय बालकाने मराठी भाषेची बद्दल अभद्र अशा प्रकारचे उद्गार काढले. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे दोनही पक्ष ह्या संपूर्ण घटनेवर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि बिग बॉस बंद करण्याची धमकी या दोनही पक्षांकडून देण्यात आली. त्यानंतर स्वतः कुमार सानू हे फेसबुकवरनं जनतेच्या समोर आले आणि त्यांनी बिनशर्त माफी मागितली. गेल्या 27 वर्षांपासून आपण जॉनबरोबर राहत नाही, त्यामुळे त्याला आपले संस्कार मिळाले नाही, तरी बाप म्हणून माफी मागणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून आपण सगळ्यांची माफी मागत असल्याचं कुमार शानू यांनी म्हटलं आहे. या मुंबईनीच आपल्याला सगळं काही दिलं, नाव दिला, पैसा दिला, कीर्ती दिली. मात्र या ठिकाणच्या भाषेबद्दल चुकूनही चुकीचा शब्द काढणं हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं कुमार शानू यांनी म्हटलं आहे. या संदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी देखील आपली चर्चा झाली असल्याचं कुमार सानू यांनी म्हटलं आहे. मैंने सुना मेरा बेटा जान ने बहुत ही एक गलत बात कहा, जो कि हम इस 41 साल में कभी सोचा भी नहीं था, ना सोच सकता था कि जिस महाराष्ट्र, जिस मुंबा देवी ने मुझे ये आशीर्वाद दिया था और जिस तरह से मुझे एक नेम फेम से लेके सब कुछ दिया उन्होंने, उस मुंबा देवी या उस महाराष्ट्र के बारे में ऐसा कोई बात मैं तो सोच नहीं सकता कभी। हालांकि मेरे बेटे जिसने ये बात कहा कोई भी लैंग्वेज के बारे में, मैं तो सारा भारत का जितने भी लैंग्वेजेस है सारा लैंग्वेजेस का मैं आदर करता हूँ और मैं आदर व्यक्त करता हूँ। मैं सारे लैंग्वेज को प्यार करता हूँ, सारे लैंग्वेज में मैं गा चुका हूँ। मेरा बेटा जो है वो 27 साल मैं इन लोगों के साथ नहीं हूँ, हम 27 साल से अलग हैं करीब। तो ये उनका माँ का क्या शिक्षा है, किस तरह से शिक्षा दिया, किस तरह से इस तरह की बात कह सकते हैं, ये मेरा समझ के बाहर है। तो आई एम सॉरी, पहले से ही, और एक बार मेरे बेटे होने के नाते मैं क्या करूं, एक बाप होकर मैं माफ़ी मांग सकता हूं आप लोगों से। आज कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे रात्री मित्रांना जमावून गप्पा मारत दूध प्राशन करायचं असा सर्वसामान्यपणे आपला एक समज असतो. मात्र या कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व काय हे जाणून घेणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. कोजागिरी पर्वताच्या जवळ चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ येतो आणि त्यामुळेच या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा असं म्हटलं जातं. बऱ्याचदा असाही एक समज आहे की लक्ष्मी पृथ्वी तलावर येते आणि विचारत असते को जागृती, को जागृती, आणि त्यामुळे याला कोजागिरी पौर्णिमा म्हटलं जातं असा देखील एक समज आहे. मात्र खगोलीय दृष्टिकोनातून या दिवशी पृथ्वीच्या चंद्र अतिशय जवळ आलेला असतो आणि चंद्र अतिशय मोठा दिसत असतो. चंद्र हा आल्हाददायक आणि शीतल गोष्टींचं प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी चंद्राची पूजा करणाऱ्यांना देखील त्याच पद्धतीची चांगली शीतलता, शांतता मिळते असं देखील मानलं जातं. लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची या निमित्ताने पूजा केली जाते. पूजा झाल्यानंतर पोहे
आणि नारळाचं पाणी देव आणि पितरांना समर्पित करण्यात येतं. त्यानंतर ते नैवेद्य म्हणून ग्रहण केलं जातं. शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आठवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य देखील दाखवला जातो आणि विविध प्रकारचे खेळ यावेळेस आपल्या कुटुंबियांसह खेळून ही रात्र जागवली जाते. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.